आज मी इथे नॉनव्हेज प्रेमींसाठी एक खूप छान चविष्ट चटपटीत अशी रेसिपी बनवलेली आहे. खूप छान लागते, अंड्यापासून बनवलेली आहे, खूप जबरदस्त लागते आणि 5 ते 10 मिनिटात झटपट अशी बनते. कशी बनवलेली आहे ते समोर आपण व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिले इथे अंडे घेतलेले आहे. मी 6 अंडे घेतले. तुम्हाला जसं पाहिजे असेल कमी जास्त त्यानुसार घेऊ शकता. याला फोडून एका भांड्यात ठेवले आहे. तुम्ही कुठलेही भांडे घेऊ शकता. तर 6ही अंडे मी फोडून पहिल्यांदा भांड्यात घातले. त्यानंतर आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स म्हणजे सुके काही मसाले आपल्याला घालायचे आहे ते घालून घेऊ. ते इथे मी 6 अंडे फोडून टाकले आहे मस्तपैकी असे. खूप छान लागते, चटपटीत लागते, झटपट बनते आणि अंड्याचा जर कुणाला स्मेल येत असेल तर त्याचा स्मेलसुद्धा येत नाही, एवढी छान ही रेसिपी बनते. खूप चविष्ट अशी बनते. तर आता गटारी आहे, श्रावण महिना संपण्याच्या आधी तर हे रेसिपी नक्कीच करायला पाहिजे. तर एकदा नक्कीच करून बघा. तर आता इथे बघा 6ही अंडे फोडून झालेले आहे. आता यात मी घालणार आहे 1 चमचा काळी मिरी पावडर घालणार आहे कुटलेली. तुमच्याकडे जर अख्खी असेल तर कुटून घ्यायची मिक्सरमध्ये, ते घालायची. त्यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे. चिली फ्लेक्सनी खूप छान फ्लेवर येतो आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे इथे आणि त्याला छान फेटून घ्यायचं. पूर्ण सगळे पदार्थ आहे ते जे अंडे, ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे ते सगळे मिक्स झाले पाहिजे. तर याला छान मस्त फेटून पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतरच आपल्याला समोरची प्रोसिजर करायची. हे छान पूर्ण मिक्स झालेलं आहे. आता इथे पॅन ठेवलेला आहे. तुम्ही कुठलाही पॅन वापरू शकता. आपण इथे जास्त भांडे पण भरवलेले नाही आहे, मोजके 2 भांडे भरवलेले आहे. तुम्ही हवं तर 2ही भांडे भरवायचे नसेल, फक्त 1 भरवायचं असेल तर डायरेक्ट ह्या पॅनमध्येच आपण सगळे अंडे फोडून ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकून फेटून घ्यायचं आणि नंतर वरतून बटर आणि ऑइल घालायचं. तर पॅन तापलेला आहे, त्यात बटर आणि ऑइल घातलं म्हणजे बटर जर करपायला नको म्हणून थोडंसं ऑइल घातलेलं आहे. यात जेवढे अंडे फेटले होते ते सगळं जे बॅटर होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि याला काय करायचं आहे, थोड्या थोड्या वेळात हलवायचं आहे, जेणेकरून आपल्याला मोठे मोठे पीसेस बनले पाहिजे म्हणून. तर अशा प्रकारे हे करून घ्यायचं आणि मधात थोडा वेळ जर होत असेल तर अगदी 2 सेकंदासाठी झाकून ठेवून द्यायचं, म्हणजे अंडं पूर्णपणे शिजतं. तर हे बघा थोड्या थोड्या वेळात म्हणजे जे हे असेल लिक्विड फॉर्ममध्ये ते पूर्ण हार्ड फॉर्ममध्ये होऊन जाते मस्तपैकी. तर अशाच प्रकारे फिरवून पूर्ण आपल्याला हे अंडे शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून अंडे कच्चे राहायला नको. तर अशा प्रकारे शिजवून घ्यायचे. आता अगदी 2 सेकंदासाठी मी झाकून तसं शिजू देते आहे मस्तपैकी. खालती थोडंसं हलकंसं ब्राऊन झालं की हे झाले असते, जास्त काही करपू देऊ नका. हलकंसं ब्राऊन झालं की चव छान येते. तर आता हे छान झालेले आहे. आता याला ना मी थोडंसं झाकून ठेवून देते आहे, म्हणजे जे उरलं सुरली कसर असेल, थोडंसं कच्चं असेल तर ते कच्चं राहायला नको म्हणून. तर आता याला झाकून ठेवून देते आहे आणि याला लगेच काढून घेणार 2 सेकंदात, म्हणजे ते पूर्ण जे कच्चं आहे ते निघून जाणार. तर आता बघा छान सगळं शिजलेलं आहे. ऑइलही सोडलेलं, ऑइल बटर जे टाकलं होतं तेही कडाला सुटलेलं आहे. आता याला छोटे छोटे मी पीस करून घ्यायचे. आता बघा खालती पण छान शिजलेलं आहे, हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे, याने चवनं खूप छान येते. आता असे मी बघा पीसेस केले, तशासारखे पीस करायचे. एकदम छोटे छोटे नाही करायचे, मीडियम करायचे, जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही. आता तसे पीसेस केल्यानंतर याला वेगळ्या ताटलीत काढून ठेवले आणि तीच पॅन मी घेतलेला आहे. जास्त काही भांडे भरवायचे नाही आपल्याला उगाचच. तर त्याच कढईत मी थोडंसं ऑइल आणि बटर घालून घेतलेलं आहे आणि बटर झाल्यानंतर इथे बघा थोडंसं मेल्ट व्हायचं आहे, त्याच वेळेस मी इथे लसूण घातलेलं आहे. लसूण आधीच चॉप करून मस्त ठेवून द्यायचं, खूप छान फ्लेवर येतो. याला थोडंसं शिजू द्यायचं, एकदम ब्राऊन होऊ नाही द्यायचं, अगदी थोडासा कच्चा फ्लेवर निघाला पाहिजे तेवढंच. आता या सुके मसाल्यामध्ये थोडासा काळी मिरी पावडर, कारण की आधीच आपण अंड्यात घातलेली आहे, आता फक्त आपल्याला स्लरीपुरती करायची आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि 2 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घातले आहे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदासुद्धा घालू शकता आणि मैदा पण नसेल तर 2 चमचे आपलं गव्हाचं पीठ असते ते सुद्धा घालू शकता. फक्त डाळीचं, चणा डाळीचं पीठ घालू नका म्हणजे झालं. आता ते पण सगळे हलके हलके हे करायचे, जास्त करपवायचे नाही. आता यात पाणी घालायचं. तर मी 1 कप पाणी घातलेलं आहे. आपल्याला क्वांटिटी जशी हवी आहे, कारण की हे सगळं आटलं पाहिजे. जास्त पाणी घातलं तर तो जो ग्रेव्ही आहे ती आटणार नाही लवकर आणि झटपट बनणार नाही. फक्त आपल्याला जे पावडर घातलेलं आहे म्हणजे जो कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे ते शिजवायचं आहे, म्हणून फक्त मी 1 कप पाणी घातले आहे. छोट्या कपनेच पाणी घातलेलं आहे, मोजून छोट्या कपाने. तर बघा स्लरी ते छान मस्त घट्ट येत आहे. त्यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. अजून मी एक इन्ग्रेडियंट इथे तुम्ही या वेळेला घालू शकता किंवा मग सरते शेवटी मला जसं आवडते तसं घालू शकते. कुठलं इन्ग्रेडियंट आहे ते मी समोर सांगते.
यात मस्त बारीक चिरून कोथिंबीर घालून घ्यायचा, मस्त फिरून घ्यायचा. बघा हे जे स्लरी आहे ती छान घट्ट आलेली. आता या स्टेजला आपले जे अंडे आपण फ्राय केले होते ते घालून घ्यायचे आहे आणि पूर्ण स्लरी आटतपर्यंत याला फिरवत आपल्याला स्लरी पूर्ण आटवून घ्यायची आहे, जेणेकरून या स्लरीची पूर्ण कोट अंड्याला झाली पाहिजे. अशा प्रकारे पूर्ण छानपैकी मस्त घोटून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण जे स्लरी आहे, जे सारण बनवलेलं आहे ग्रेव्ही, ती पूर्ण या अंड्याला लागून पूर्ण आटू द्यायची. बघा मस्त आटली आहे. त्यानंतर इथे घातलेलं आहे मी पिझ्झा सीझनिंग 1 चमचा. तुम्ही ते स्लरी बनवताना घालू शकता, नाहीतर असं मला जसं वरतून आवडते तशाप्रमाणे पण घालू शकता. आता ते घालून घेतलं, गरम याच्यातच घातलेलं आहे आणि मस्त मिक्स केलं आहे. आता मस्तपैकी सर्व्ह करायचं आणि मस्तपैकी खायचं. तर यावेळी नक्की बनवा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.